नमस्कार मंडे, जय शिवराय, जय शंभूराजे आणि तुम्हा सगळ्यांना राजगडावरून आज शिवसकाळ. आता वाजलेत सकाळचे 6:30 वाजलेत, 6:20 झालेत. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की कशासाठी एवढा अट्टास. तर तुम्हाला दाखवतो मी आत्ताची माझ्या आयुष्यातली सगळ्यात एक खूप सुंदर अशी सकाळ तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही पण बघा ती. आता आम्ही जिथले रात्री कॅम्पिंग केलेली तिकडून जवळजवळ अर्धा तासापेक्षा वरती आम्ही पूर्ण कॅम्पिंग करून ट्रेकिंग करून आता वरती आलो बाले किल्ल्यावरती. आणि रात्री तुम्हाला बोललेलो मी कशासाठी एवढा अट्टास, तर ही गोष्ट बघायला इथे येऊन बसलो आहे. आणि आता सूर्य उदय होणार आहे. इथे समोर तुम्ही बघू शकता. तिकडून ज्या एका सकाळची वाट बघत होतो आम्ही काल रात्रीपासून, ते आता थोड्याच वेळात होणार आहे आणि मी माझ्या नजरेतून तुम्हाला पण दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि खरंच जेव्हा तुम्ही सकाळ बघाल ना, तर तुम्हाला पण नक्कीच वाटेल की एकदा राजगडावरती जाऊन ती सकाळ अनुभवावी. थोडा वेळ फक्त अजून. जो टायमिंग दिलेला सूर्योदयाचा 6:37, त्या टायमिंगला आला आणि तुम्ही बघू शकता हीच ती सकाळ ज्या सकाळसाठी आम्ही आतुरता होती आमच्या मनात. आणि फायनली ती सकाळ आमच्या नजरेला दिसली आहे आणि सूर्यदेवाचं आम्हाला दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही पण करून घ्या. आणि काल जो आम्हाला दादा भेटलेला तो बोललेला आम्हाला की राजगड कधीच कोणाला नाराज करत नाही. आणि ते खरंच आम्ही काल पण अनुभवलं रात्री जेव्हा आलो तेव्हा, आणि आता आम्ही सकाळी अनुभवलं आहे. कारण ज्या सकाळसाठी आम्ही आलेलो ती सकाळ अनुभवतोय. खरंच राजगड कधीच कोणाला नाराज नाही करणार. तर मंडळी, आता आम्ही मस्त सूर्योदय अनुभवला आणि आता आम्ही बाले किल्ल्यावरती आहोत. आणि बघू शकता आम्ही आता इथे बसलेलो आणि जो आनंद तुम्ही आमच्या चेहऱ्यावर बघू शकता तोच आनंद आम्ही इथे बसून घेतला आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता इकडून सह्याद्री. आणि खरंच सह्याद्री आपल्याला कधी नाराज करत नाही, ही गोष्ट खरी आहे. कारण तुम्हाला फक्त इकडे यायची इच्छा पाहिजे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्ण सह्याद्री. आणि आता आपण पूर्ण बाले किल्ला फिरूया. चला तर मग. तर मंडळी, आपण म्हणजे सगळ्या उंच ठिकाणी आता आहोत आपल्या राजगडावरती. म्हणजेच आपल्या मराठ्यांची, आपल्या महाराजांची पहिली राजधानी. आणि आता आपण जो बाले किल्ला आहे तिथे उभे आहोत सगळ्यात उंच ठिकाणी. आणि हा पूर्ण बाले किल्ला आहे. म्हणजे जे पूर्ण बघू शकता तुम्ही, हा पूर्ण एरिया बाले किल्ल्याचा आहे. चला तर मग आपण फिरू. आणि जेवढा माझ्या मोबाईलमधून किंवा माझ्या नजरेतून तुम्हाला आपल्याला राजगड दिसेल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे तुम्ही वातावरण बघितलं खरंच म्हणजे असं तुम्ही इथे येऊन नाराज होणार नाही. आणि हे बघू शकता. आणि जे मी काल बोललेलो की काल आम्हाला एक वरती आल्यावरती दादा भेटलेला आणि त्या दादाने वाक्य बोललेलं की राजगड कधीच नाराज करत नाही. तर दादा एक मिनटं इकडे बघ ना. तर हाच तो दादा होता आणि त्याने आम्हाला काल पण आल्या सपोर्ट केला आणि आज पण आमच्यासोबत आहे आणि आम्हाला सांगतोय, पूर्ण गाईड करतोय. तर त्या दादाचे पण आभार मानतो मी. आणि हे बघू शकता इकडे, हे पूर्ण आपल्याला बाले किल्ल्यावरून दिसणार हे दृश्य.
महादेवाच्या मंदिराच्या इथे आलं आहे. हे बघू शकता इकडे महादेवाचं मंदिर आहे. आणि मग अशा आपण इकडे होतो बाले किल्ल्यावरती आणि तुम्हाला दाखवतो आहे आत्ता ज्या ठिकाणी आहे इथून आपल्याला दिसतो आहे रायगड आणि इकडे आपला आहे तोरणागड. इथून दोन्ही गडांचं दर्शन झालं आहे. आणि इकडे बघू शकता अजूनही पहिली म्हणजे इथे लिहिलं आहे पाटी लावली बाजारपेठ. तरी इकडे छोटे छोटे हे दिसत आहेत बुरुज आहेत किंवा खोल्यांचा टाईप दिसत आहेत. तर पहिली इकडे बाजारपेठ होती आणि आपण आता महादेवाच्या मंदिराकडे चाललो आहे. आता आणि इकडे बघू शकता पाण्याच्या टाक्या. जे त्यावेळेची एक व्यवस्थापन तुम्ही बघू शकता इकडे. आणि ही आपली आहे सह्याद्री. आलो आपण आता महादेवाच्या मंदिरामध्ये. दादा पूजा करतोय बघू शकता. आपला महाराजांचा फोटो आहे. शंभूराजांचा फोटो आहे. आणि ही आपली आहे सह्याद्री. आम्ही तिकडे वरून आलो आता. जिकडे आपलं शंकराचं मंदिर आहे तिथे पूजा वगैरे केली आणि तिकडून आता आम्ही खाली उतरलो आहे. आणि आता आम्ही चाललो आहे त्या बाजूला चाललो आहे. हा पूर्ण ट्रेक आहे. इथून हे बघू शकता वाट. आणि आम्ही आता तिकडे चाललो आहे. आणि खरंच म्हणजे तुम्हाला मी सारखं या व्हिडिओमध्ये बोलतोय पण खरंच सह्याद्री कधी आपल्याला नाराज करत नाही. ही गोष्ट मी आज प्रत्यक्ष अनुभवले. चला तर मग आपण आता त्या साईडला जाऊ. तिकडे एक माची आहे तिकडे जाऊ. थोडा रस्ता कठीण आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट करत नाही कारण मोबाईल वगैरे बॅगमध्ये ठेवून पूर्ण स्वतःची काळजी घेऊन खाली आता उतरायचं आहे. चल तर आता मी तिकडे गेल्यावरती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. आता आम्ही बाले किल्ल्यावरून खाली उतरलो आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इकडे जिकडे आम्ही वरती चढलो होतो. आणि आता आम्ही चाललो इकडे सुवेळा माची. हे बघू शकता इकडे. खरं तर खूप कठीण रस्ता होता माझ्यासाठी त्याच्यामुळे मी व्हिडिओ जरा पण शूट नाही केले. जेव्हा आता आम्ही इकडे प्लेन जागेवरती आलो तेव्हा मी तुम्हाला दाखवत होता. हे पूर्ण जे वरती टोक दिसते ना तिथे वरती जाऊन आम्ही सकाळी 6:30 वाजता सूर्योदय आम्ही म्हणजे जी सकाळ बघायची होती आम्हाला ती सकाळ आम्ही बघितली तिकडे वरती जाऊन. आणि आम्ही आता सुवेळा माचीला चाललो आहे. आणि तिकडे आहे संजीवनी माची. आणि तिकडे चाललो आम्ही आता सुवेळा माचीला. तर मंडळी आता आम्ही आहोत सह्याद्री खिडकी. म्हणजे जे ट्रेकर्स लोक येतात ना तर त्यांनी याला नाव दिलं आहे सह्याद्री खिडकी. तर थोड्या वेळापूर्वी आम्ही तिथेच बसलेलो पण आमच्याकडे बॅग होत्या. तर जे माकड होते ना तर त्यांनी पूर्ण आम्हाला तिथे घेरलं होतं. आणि जवळजवळ अर्धा तास आम्ही जरा पण हललेलो नाही कारण आमच्याकडे बॅग होत्या आणि त्यांना असं खायचं वगैरे होते. तर त्याच्यामुळे ते पूर्ण हे केलेलं. त्याच्यामुळे वरती जाऊन मी व्हिडिओ किंवा फोटो वगैरे नाही काढले पण तुम्हाला जशी इथून दाखवतो मी. ह्या ठिकाणी जर तुम्ही बसलात ना तर पूर्ण तुम्हाला सह्याद्री ह्या खिडकीमधून दिसतं. म्हणून ट्रेकर्स लोकांनी यांना सह्याद्री खिडकी असं नाव दिलं आहे. आणि आता चला आपण पुढे जाऊया. तर मंडळी आता आम्ही आलो आहे त्या साईडसून आणि आता आम्ही चाललो आहे संजीवनी माचीला. आणि कालपासून आपल्यासोबत जे दादा होते त्यांनी खरंच आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड्स केलं किंवा माहिती पण चांगल्या प्रकारे दिली कारण आम्हाला एवढं काय माहीत नाही ट्रेकबद्दल. पण त्यांनी सांगितलं. आणि ते आता परतीच्या प्रवासाला निघालेत कारण ते संजीवनी माचीला काल संध्याकाळी लवकर आलेले. तर त्यांनी कालचा सूर्यास्त त्यांनी संजीवनी माचीवरून बघितला
आणि त्यांना आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर ते गेले. आणि आता तुम्ही बघू शकता मी आणि सिद्धेश चाललो आहे संजीवनी माचीकडे. ही वाट चालली आहे आणि समोर बघू शकता तुम्हाला संजीवनी माची दिसते. आणि आम्ही आलो आता त्या बाजूने. तिकडे मगाशी थोडी गंमतच झाली आमच्यासोबत. सह्याद्री खिडकीच्या इथे जाऊन बसलेलो आम्ही शांत. आणि पहिला एक माकड आला. आमची बॅग खाली ठेवलेली कारण वरती जरा चढण्यासाठी अवघड होता. पण त्यांनी बॅगमध्ये फुलं होती. आपण शंकरच्या इथे पूजा वगैरे केली तर जुनी फुलं काढून खाली घेऊन जाणार होतो. तर ती फक्त त्यांनी नशीब आमचं चांगलं होतं की ती फुलाचीच पिशवी घेऊन गेला. आणि नंतर जे 10-15 माकडं आली आणि आम्ही तिथेच बसलेलो आणि आम्हाला जरा पण हालायला दिलं नाही. अर्धा तास तिथेच आमच्या गोल असे बसून की त्यांना वाटलं की काहीतरी खायला वगैरे भेटेल. पण नंतर आम्ही बॅग अशा लपवून ठेवल्या एकमेकाच्या मागे, तर त्याच्यामुळे काय भेटलं नाही त्यांना. आणि मग जसे ते निघून गेले तसे आम्ही आता निघालो तिकडून. आणि संजीवनी माची तुम्ही इकडे बघू शकता. अप्रतिम दृश्य तुम्हाला दाखवतो मी आता तिकडे गेल्यावरतीच. चला तर मग संजीवनी माचीला हे बघू शकता इकडे संजीवनी माची हे बघा. आणि तुम्ही बघितलं असाल इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला सनसेटचा व्हिडिओ, तर त्या इथूनच बघतात. आणि आता तर एवढे दुपार झाले म्हणजे जवळजवळ 11:30 होऊन गेले, त्यामुळे एवढं कोण नाही आहे. पण संध्याकाळी इथे येतात सनसेट अनुभवायला. आणि इकडे बघू शकता तुम्ही आपला आहे तोरणा किल्ला आणि इकडे आहे रायगड आपला आणि हे पूर्ण आपली सह्याद्री. आपण मगाशी तिकडे गेलेलो, तिकडून आता पूर्ण चालत ट्रेक करत आपण आता आलो आहेत संजीवनी माचीला. आणि ही आपली आहे संजीवनी माची. आता जवळजवळ 11:15 झालेत आणि आम्ही पूर्ण किल्ला फिरून आलो आहे. म्हणजे बाले किल्ला, संजीवनी माची, परत जो सह्याद्री खिडकी म्हणून जी बोलली जाते तिकडे पण आम्ही गेलेलो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिसतील. आणि आता बाहेर पण ऊन खूप झालं आहे आणि आम्ही आता जिकडे टेंट लावलेला ते बघू शकता त्या मंदिराच्या इथे आलो आम्ही आता. म्हणजे जर कोणी येत असेल तर मुक्कामासाठी इथे चांगली व्यवस्था आहे. लाईट वगैरे पण अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. आणि तुम्ही टेंट वगैरे लावायचं असेल तर मंदिराच्या समोरच चांगली जागा आहे. आणि खूप मस्त भारी वाटलं आम्हाला. आणि जी गोष्ट मी व्हिडिओमध्ये बघत होतो किंवा रील्समध्ये, ती गोष्ट आज मी अनुभवली. ती म्हणजे राजगडावरची सकाळ. आणि थोडा वेळ थांबू आम्ही आणि परतीचा प्रवास चालू करू. जरा आराम करतो, मोबाईल वगैरे चार्जिंग झाला का आम्ही निघू. आता परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि मी आता आलो आहे बाहेर, म्हणजे जो मेन दरवाजा आहे तिथे आलो आहे. आणि आम्ही आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. म्हणजे जिकडे आम्ही गाडी लावली पालीचा हे आहे ना, तिकडे गाडी लावली, तिकडे आता आम्ही निघालो आहे. आणि खरंच खूप चांगला अनुभव आला मला राजगडला. आणि तुम्ही पण येणार असाल तर नक्की या रायगडवरची सकाळ आणि संध्याकाळ अनुभवायला. आणि आलात तर काळजी घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर काही तुम्ही खाऊ वगैरे घेऊन येत असाल तर तुम्ही खा. आणि ते कागद वगैरे असेल तर तुम्ही प्लीज तुमच्या बॅगमध्ये कॅरी करून घरी घेऊन किंवा कुठे कचरा पेटी दिसेल तिकडे टाका. आणि तुम्हाला आता दाखवतो मी, हा पूर्ण रोड आहे. इकडून आम्ही आलेलो, तर आम्ही आता तो उतरतो आहे. तर मोबाईल वगैरे बॅगमध्ये ठेवणार म्हणून एक जाताना व्हिडिओ बनवतो आहे. चला तर मग जय शिवराय. आम्ही आता उतरतो आहे. मला अनुभव आला, मला आणि सिद्धेशला पण, कारण आमचं फर्स्ट टाइम नाईट कॅम्पिंग होती. या भावामुळे आमची नाईट कॅम्पिंग सक्सेस झाल्या. याने या दिवशी विरारला म्हणजे रात्री लॉग ऑफ केला सकाळी 4:30-5 वाजता. आणि सकाळी पहिली गाडी पकडून तो वसई दिव्या यायला गेला विरारवरून टेंट कॅम्प घेऊन दुपारी परत त्याने 5:30 वाजता लॉग इन केला. तो या भावामुळे आमची कॅम्पिंग फक्त मी त्या दिवशी 2 तास झोपलो. त्याच्यानंतर आम्ही लॉग ऑफ केलं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो. तर त्या दिवशी फक्त 1-2 तास झोपलो आहे. त्याच्यामुळे कारण हा अनुभव आम्हाला घ्यायचा होता आणि तो चांगल्या प्रकारे अनुभव आला.
तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या गडकिल्ल्यांची माहिती आणि व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. जय शिवराय, जय शंभूराजे.